जय हरी. एकादश स्कंधातील 31व्या भागाला आपण आता सुरुवात करत आहोत. देह, इंद्रिये, प्राण, मन आणि बुद्धी हे जे 5 गोष्टी आहेत, खऱ्या अर्थाने या पंचकाच्या ठिकाणी अपार कष्ट भोगावं लागणं हेच संसाराचं मुख्य लक्षण आहे. आपण आदर्श भक्त, उत्तम भक्त याविषयी बोलतोय. तर उत्तम भक्तावर आत्माराम सदा सर्वदा प्रसन्न असल्याने स्वप्नात सुद्धा त्याला संसार खरा वाटत नाही. म्हणजे आता संसारामध्ये काय काय गोष्टी आहेत, तर खाणं, पिणं, राहणं, बोलणं, वागणं वगैरे वगैरे. तर भूक लागली म्हणजे अन्नाच्या इच्छेने सामान्य माणसाचा प्राण व्याकुळ होतो. पण भक्त मात्र भगवंताच्या स्मरणात म्हणजे चिंतनात इतका गढलेला असतो की त्याला भुकेची आठवण देखील होत नाही. अगदी मनापासून भगवंताची भक्ती केली की त्या साधकाला देहाचाही विसर पडतो. मग भूक आणि तहान यांची आठवण त्याला होईलच कशी? होतच नाही. आणि अशा अवस्थेपर्यंत पोहोचलेले पुरुष संसार भयानं केव्हाही विचलित होत नाहीत. संसाराचं भय मनामध्ये राहतच नाही, कारण ते मन भगवंताच्या चरणी रंगून गेलेलं आहे. म्हणजे मनाला मनोधर्मच उरत नाही. मग भय कुणाला वाटणार? असं आता भय कुणाला वाटतं, तर ज्याला भ्रम झालेला असतो त्याला वाटतं. मग हा भ्रम दूर करण्यासाठी कोण येतात? तर सद्गुरू येतात. एक पंचकरणामध्ये असं सांगितलेलं आहे की एक व्यक्ती ज्याने भांग पिली होती तो स्वतःला क्षुद्र समजत होता. तो होता ब्राह्मण. पण भांग पिल्यामुळे त्याची मनोभूमिका बदलली आणि तो स्वतःला क्षुद्र समजायला लागला. मग एक ज्ञानी व्यक्ती तिथे आला आणि त्यांनी त्याचा तो भ्रम दूर करण्यासाठी म्हणजे ती भांग उतरवण्यासाठी त्याला दही आणि तूप पाजलं. आणि ते पिल्यामुळे त्याची जी भांगेचा झालेला परिणाम होता तो निघून गेला. आणि आता त्याला पूर्ववत ज्ञान झालं. कशाचं? तर मी ब्राह्मण आहे म्हणून. आता आजूबाजूचे सगळे लोक त्याला सांगायला लागले, अरे नाही रे बाबा, इतका वेळ तर तू सांगत होता तू शूद्र आहे, तू शूद्र आहे, तू शूद्र आहे. तो म्हणाला, नाही नाही, मी ब्राह्मण आहे. पण आता त्याचा भ्रम केव्हा दूर झाला? तर जेव्हा त्याला श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरू भेटले तेव्हा. आता स्वप्नात देखील तो म्हणू शकणार नाही की मी शूद्र आहे म्हणून. का? तर त्याचा जो भ्रम होता तो पूर्णपणे निघून गेलेला. तसाच हा जो भक्त आहे तो आधी भक्त होण्याच्या पूर्वी, साधक अवस्थेला जाण्याच्या पूर्वी तो या देहाशी निगडीत होता. म्हणून मग त्याला भूक लागली म्हणजे त्याला अन्नाची इच्छा व्हायची. प्राण वाकुळ असा, म्हणजे आपण काय म्हणतो, इतकी भूक लागली की आता प्राण व्याकुळ होतोय, ती त्याची अवस्था व्हायची. पण जेव्हा तो साधक झाला, उत्तम भक्त झाला, अगदी मनापासून भगवंताची भक्ती करायला लागला, तेव्हा तो साधक त्याला देहाचा विसर पडतो. मग तहान भूक कशाचीही त्याला आठवणही राहत नाही. आणि अशा अवस्थेपर्यंत पोहोचलेले पुरुष संसार भयानं भीतील का? अजिबात नाही. आणि म्हणून मग जे भगवंताच्या चरणी मन रंगून गेलेलं आहे त्या मनाला इतर कोणते मनोधर्म राहत नाही. मग भय तरी कसं वाटेल? ते पण वाटत नाही. कारण मनामध्ये द्वैताची भावना जोपर्यंत असते तोपर्यंत संसार खरा वाटतो. आणि मग त्याचं भय दृढपणे मागे लागतं, काय होईल, कसं होईल. पण जेव्हा करता करविता परमात्मा आहे हे समजतं तेव्हा मग याची चिंता मी करायची गरज आहे का? कारण मी या सगळ्या गोष्टींचा द्रष्टा आणि साक्षी असल्यावर चिंता मी वाहत नाही. मग जे कुणी परमात्म्यालाच कर्तेपण देतात ते म्हणतात की चिंता वाहतो विश्वाची. आणि आपण सर्वसामान्य चिंता कशाची वाहतो? संसाराची.
पण जो खरा साधक आहे, जो आदर्श भक्त आहे, त्याला संसार हाच मुळी राहिलेला नसतो. द्वैत भावना नाहीशी झालेली असते आणि म्हणूनच संसार भय देखील निवृत्त होतं. देहबुद्धीमध्ये नाना प्रकारच्या वासना उदय पावतात. ती बुद्धी निश्चयानं भगवंताचं स्मरण करू लागली म्हणजे ती तिथेच रंगून जाते. आता या भक्ताची बुद्धी ही कशी असते तर अगदी निर्मळ, निरागस, लहान मुलांसारखी. आता लहान मुलांचं एखादं खेळणी तो खेळत असेल, ती त्याला अपायकारक असेल तर आपण ती काढून घेतो आणि एखादी चांगली खेळणी त्याच्याजवळ ठेवतो की तो पटकन त्या खेळणीमध्ये रंगून जातो. तसा हा भक्त भगवंताच्या चरणी इतका रंगून जातो की मग त्या ठिकाणी जी जी वासना उदय पावते तिच्यामध्ये भगवंत स्वतः प्रगट होतो आणि त्यामुळे तृष्णा वितृष्ण हे सगळं होऊन भगवंतामध्ये विलीन होऊन जातं आणि अशा रीतीने भगवंताचे भक्त हरिस्मरणाने तृष्णारहित होतात. इंद्रियांच्या क्लेशापासून देखील भक्त अलिप्त असतात आणि दुःखाचं मुख्य अधिष्ठान इंद्रियांच्या या सगळ्या हालचालीमध्ये, व्यापारामध्येच असतं. भगवंताला शरण गेल्यानं भक्तांना इंद्रियांचे सगळे व्यापार जे चालू आहेत ते ब्रह्मस्फुरण होऊ लागतं, म्हणजे परमात्म सत्ता अनुभवाला येऊ लागते. आता ते कसं तर भक्त डोळ्यांनी जे जे दृश्य पाहतो त्यामध्ये त्याला नारायणच दिसतो. कानाने जे जे कोणताही शब्द त्यांनी ऐकू देत त्या शब्दामध्ये आणि त्याच्या अर्थामध्ये भक्ताला परमात्मा विराजमान झालेला अनुभवाला येतो. आता हे भक्ताच्या इंद्रियांचं वर्णन चालू आहे की भक्तांनी आता नाकानी अनेक प्रकारचे वास घेतले, पण त्या वासांच्या ज्ञानामध्ये त्याला परमात्माच प्रगट होतो. जीभ जो जो रस सेवन करते त्यामध्ये सगळ्या रसांमध्ये ब्रह्मरसाचा मूळ आस्वादच प्रगट होतो आणि त्याच्या देहाला शीत उष्ण मृदू कठीण ह्या असं द्वंद्व जरी लागलं तरी या स्पर्श ज्ञानात मूळ चैतन्यच प्रगट होतं. त्याचप्रमाणे हात पाय वाणी या सगळ्या कर्मेंद्रियांच्या व्यापारामध्ये ब्रह्मस्फूर्तीच स्फुरण राहिल्यानं देणं घेणं जाणं येणं हे सगळे जे इंद्रिय व्यापार ते आत्मारामच होतो असा प्रत्यक्ष अनुभव या भक्तांना येतो. कारण या इंद्रियांचे स्वामी जे जे आहेत, आता समजा वायू असेल रुद्र असतील, या सगळ्यांना तो म्हणतो की जी कोणती गोष्ट घडत आहे ती त्या भगवंताच्या कृपेने होती आहे. मला आता ऐकू येतं आहे, शब्दज्ञान होतं आहे, तर ते वायूच्या कृपेमुळे मला असं होतं आणि अशी प्रत्येक गोष्ट तो भगवत चरणी अर्पण करतो. म्हणून भगवंताचे खरे भक्त अमाप स्वानंद भोगतात. म्हणून इंद्रियांच्या कष्टमय व्यापारात सुद्धा त्यांना परमानंदच प्रगट होतो. त्यामुळे इंद्रियांना कष्ट न होता विश्रांतीच लाभते. कसं तर ज्या व्यापारांनी इंद्रियांना कष्ट होतात, ज्या गोष्टींनी भक्तांना सुखप्राप्ती होते, हिचंच जे कायमस्वरूपी स्मरण आहे ते लाभणाऱ्या भगवंताच्या भक्तीची मोठी खुबी आहे. आता कशी तर भगवंताच्या चरणांचं ध्यान करता करता भक्त भगवत स्वरूप बनतो. अर्थात देहात असूनही पूर्ण विदेही असल्यानं देहाच्या माथी असलेलं जन्म मरण त्याला बाधत नाही. नाथांच्याही आयुष्यातला आपण प्रसंग मागे एका या भागामध्ये घेतला होता की ते म्हणाले मरण नाही, आम्ही पुढे कधीतरी मरण जाऊ, आम्ही आता उठून बसतो. आणि नाथ महाराज उठून बसले. तर हे यांचं जन्ममरणसुद्धा त्यांना बाधत नाही. भगवंताच्या स्मरणात देहाचा विसर पडल्यानं भक्तांना देहाची अहंता कधीच उत्पन्न होत नाही. उलट देहाचा अहंभाव समूळ नाहीसा होणं हे भक्ताच्या पूर्णत्वाचं लक्षण आहे. आता कसं
थोडक्यात जर बघितलं तर वांझेला मूल होतं का? नाही. मग त्याला सुळावर देता येतं का? नाही. आणि म्हणून वांझेच्या मुलाला सुळी देणं जसं मिथ्या आहे किंवा मृगजळामध्ये स्नान करून अंग ओलं होणं हे जसं मिथ्या आहे, तसं देहाचं मरण हे पण मिथ्या होय, असा हा उत्तम भक्त समजतो. म्हणून आपला देह वाघाने धरला तरी तो अंतर्यामी यत्किंचितही डगमगत नाही. आपली छाया पालखीत बसून मिरवावी असं कधी कोणाच्या तरी मनात येतं का हो? नाही. कारण छाया ही कशी आहे? मिथ्या आहे. ती छाया पालखीत बसली म्हणून काही बदल होणार आहे का? नाही. मग आपली छाया पालखीत बसून मिरवावी असं कसं कुणालाच मनामध्ये येत नाही, त्याचप्रमाणे देहाला मोठी मान मान्यता मिळावी असा लोभ भक्ताला स्वभावगत्याच उत्पन्न होत नाही. आकाशावर शस्त्रानं घाव घातला तर ते कधी काकुळतीला येईल का? अजिबात नाही. त्याचप्रमाणे देहावर नाना प्रकारच्या आपत्ती कोसळल्या तरी भक्ताच्या चित्तात यत्किंचितही खेद उमटत नाही. जसं डबक्यामध्ये आपलं प्रतिबिंब पडलं तर मी डबकं बनलो असं सूर्य म्हणतो का? नाही. त्याचप्रमाणे भक्ताचा देह आईच्या पोटी जन्मास आला म्हणून मी जन्मास आलो असं तो उत्तम भक्त म्हणत नाही. आणि आता आणखीन एक उदाहरण इथे नाथ महाराज देतात ते सूर्याचं. कसं? सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्य प्रकाशतो. त्याच्या प्रकाशानं ढगांमध्ये नाना प्रकारची दृश्य दिसतात. ती मी केली असं सूर्य म्हणत नाही. त्याचप्रमाणे प्रारब्धाच्या गतीनं देह सांभाळला जातो हे सत्य असल्याने मी करतो असा कर्तेपणाचा अभिमान या उत्तम भक्ताच्या, आदर्श भक्ताच्या ठिकाणी स्फुरत नाही. जय हरी.